मुंबईतून एक बातमी आहे। कुर्ला LBS मार्गावर एका भंगाराच्या दुकानाला आग लागलेली आहे। अनेक दुकानं या आगीत जाऊन खाक झालेली आहे। बघा, कुर्ला येथील दुर्घटना, अग्निशमन दलाच्या 5 गाड्या घटनास्थळी दाखल झालेल्या आहेत। आता कुर्ला भागात आग लागल्याची गेल्या 15 दिवसातली ही दुसरी मोठी घटना आहे आणि LBS मार्गावर यापूर्वी देखील आग लागली होती। आपण अधिक माहिती घेऊ, आमचे प्रतिनिधी सचिन गड आपल्या सोबत आहेत। सचिन, आग किती मोठी आहे आणि आग विझवण्याचा प्रयत्न सुरूच आहे, अधिक काय माहिती? ते पुन्हा एकदा कुर्ल्याच्या LBS रोडवरती भंगाराच्या काही दुकानांनी भेट घेतलेला आहे। आपण व्हिज्युअल मध्ये बघू शकतो कशा प्रकारे अनेक दुकानं या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत। अनेक दुकानांचं नुकसान आतापर्यंत या आगीत झालेलं आहे। अग्निशमन दलाचे जवान सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। 5 फायर इंजिन आणि 5 फायर टँकरच्या मदतीने सध्या आगीवरती ताबा मिळवण्याचे शर्थीचे प्रयत्न सध्या सुरू आहेत। सचिन, LBS म्हणजे आता गर्दीचा मार्ग आहे, कुर्ला वेस्टच्या ठिकाणी ही दुर्घटना घडलेली आहे। हो, नक्कीच कुर्ला LBS रोड अतिशय वर्दळीचा मार्ग आहे आणि आपण बघतोय की आग लागल्यामुळे तिथे वाहतूक कोंडी देखील झालेली आहे। जवळपास 5 फायर इंजिन आणि 5 फायर टँकर हे सध्या घटनास्थळी दाखल झालेले आहेत। भंगाराची दुकानं आहेत आणि अनेक दुकानं आतापर्यंत या आगीच्या भक्षस्थानी पडलेली आहेत। लाखोंचं नुकसान झालेलं आहे आणि आगीवरती ताबा मिळवण्याचे प्रयत्न निश्चितच सुरू आहेत। मात्र जे काही वर्दळ सध्या गर्दीची स्थिती आहे, म्हणून वाहतूक कोंडी देखील मोठ्या प्रमाणात इथे झालेली आहे। अगदी बरोबर आहे। आता संध्याकाळची वेळ तर आहेच, मात्र जिथं घटना घडली आहे तिथून नागरी वस्ती पण अगदी जवळच आहे, त्यामुळे आता जवानांना शर्थीचे प्रयत्न करावे लागतील, त्याबद्दल काय सांगशील? हो, नक्कीच आपण बघितलं तर संपूर्ण परिसर जो आहे तो गर्दीचा परिसर आहे, रहिवासी परिसर देखील आहे आणि त्यासोबतच फायर जे अतिशय स्क्रॅपची गोडाऊन देखील आहेत आणि मोठे आग जी आहे त्या आगीमुळे नुकसान जे आहे ते अतोनात झालेले आहे आणि आग रहिवासी परिसरात पसरू नये याची देखील आता फायर ब्रिगेडकडून त्याची काळजी घेतली जाते। सचिन, तुम्ही सविस्तर माहिती दिली त्याबद्दल धन्यवाद। आपण बघतोय कुर्ल्याच्या LBS मार्गावरील काही भंगाराच्या दुकानांना आग लागलेली आहे। बघा, तुम्ही एक्सक्लुझिव्ह दृश्य बघताय। आगीवर नियंत्रण मिळवण्याचे अगदी शर्थीच्या जवानांचे प्रयत्न सुरू आहेत। 5 ते 6 गाड्या अग्निशमन दलाच्या तिथे दाखल झालेल्या आहेत। जिथं दुर्घटना घडलेली आहे तिथून नागरी वस्ती देखील अगदी जवळच आहे, त्यामुळे आता आग आटोक्यात आणण्याचे अगदी शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत।